नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतावर अतिरिक्त 25% आणि एकूण 50% कर लादल्यानंतर आणि H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल केल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची अमेरिकेत पहिल्यांदाच भेट झाली। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि मार्को रुबियो यांच्यात न्यूयॉर्क मध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत भारताने ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ, H-1B व्हिसा आणि चाबहार मुद्द्यावर आपली भूमिका मांडली। जुलैच्या सुरुवातीला ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवर 25% शुल्क लादले, तरीही दोन्ही देशांनी संवाद सुरू ठेवला आणि सतत भागीदारीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन H-1B व्हिसावर $1 लाख शुल्क जाहीर केल्यानंतर ज्यामुळे भारताच्या IT क्षेत्राला धक्का बसला। काही दिवसांनी ही बैठक होत आहे। या महत्त्वाच्या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या X वर लिहिले, आज सकाळी न्यूयॉर्क मध्ये मार्को रुबियो यांना भेटून आनंद झाला। चर्चेत सध्याच्या चिंतेचे अनेक द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे समाविष्ट करण्यात आले। प्राधान्य क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी सतत संवादाचे महत्त्व यावर सहमती झाली। आम्ही संपर्कात राहू। जयशंकर यांची भेट घेतल्यानंतर रुबियो यांनी भारत अमेरिका भागीदारीचे वर्णन महत्त्वपूर्ण असे केले आणि संरक्षण, व्यापार, ऊर्जा, औषधी निर्माण आणि महत्त्वपूर्ण खनिजे यासारख्या क्षेत्रात सहकार्य आणखी मजबूत करण्याचे आश्वासन दिले। रुबियो म्हणाले की भारताचे अमेरिकेसाठी महत्त्वाचे स्थान आहे। त्याच वेळी रुबियो यांनी इंडो पॅसिफिक आणि क्वाड भागीदारीमध्ये एकत्र काम करण्यावरही भर दिला। ट्रम्प यांनी अचानक व्हिसा शुल्काची घोषणा केल्याने बैठकीवर खोलवर परिणाम झाला। भारत H-1B व्हिसाचा सर्वात मोठा वापरकर्ता हा गेल्या वर्षी असून भारताला 71% व्हिसा मिळाले, तर चीनला 12% पेक्षा कमी व्हिसा जारी केले गेले आहेत। व्हिसा शुल्कात अचानक वाढ केल्याने भारतीय IT कंपन्यांचा खर्च झपाट्याने वाढू शकतो असा विश्लेषकांचा विश्वास आहे। त्याच वेळी दोन्ही देशांमध्ये आधीच व्यापार वाद सुरू असताना हा धक्का लागला आहे। जुलैमध्ये ट्रम्पने रशियाचे तेल खरेदी करण्यासाठी भारतावर 25% कर लादला होता, पण सप्टेंबरमध्ये दोन्ही बाजूंनी व्यापार करारावर वाटाघाटी पुन्हा सुरू केल्या।